वर आकाशात पूर्व क्षितिजावर पुसटसा उजेड दिसू लागला की खुराड्यातल्या कोंबड्यांची बांग कानावर पडायची. गोठ्यातल्या गुरांना जाग यायची आणि त्यांच्याही गळ्यातल्या कोगुळांचा नाद वातावरणात भरून राहायचा. घरातली करती माणसं जागी होऊन झाडलोट करायची. अंगणात शेणाचा सडा घालायची. काय नव्हतं गावात. एक काळ होता जेव्हा गोवा, कोकणच्या ग्रामीण भागात हे चित्र सर्रास दिसायचं. काळ बदलला तसं लोकांचं राहणीमानही बदललं. आज हेच सगळं बघायला मिळत नसलं तरी गावांनी आपलं गावपण आजही जपलेलं आहे. शहरीकरणाच्या माऱ्यानं गावांचा कोंडमारा होत असेल, परंतु गावातलं मोकळं स्वच्छंदी जीवनमान मात्र आजही टिकून आहे. गावानं आपली ओळख आजही जपलेली आहे. गॅस, इंडक्शन सारखी आधुनिक उपकरणं घरोघरी जरी आली असली तरीही गावातल्या न्हाणीघरात आजही चूल पेटवली जाते. म्हणजेच अग्नी नारायणाच्या साक्षीनंच गावातल्या लोकजीवनाची पहाट उगवते. गावांची रचनाच मनाला भुरळ घालणारी असते. वरची वाडी, मधली वाडी, खालची वाडी, पलतडवाडी, टेमवाडी, एक नाही दोन, अनेक नावांच्या असंख्य वाड्या मिळून गाव. गावाच्या मधोमध ग्रामदेवतेचं मंदिर, गावाला समृद्ध करणारी नदी, तहान भागवणारी एखाद दुसरी विहीर, गावाबाहेर वसलेली शेती, कुळाग्र, नारळाच्या आंब्यांच्या बागा. गाव अगदी भरल्या अंगाचं वाटावं जणू. गाव म्हटलं की गोधन हे आलंच, आणि या गोधनाची पाडव्याच्या दिवशी होणारी पूजा म्हणजे मानवी संस्कृतीत गायी गुरांचं असलेलं स्थान अधोरेखित करतं. एवढंच नव्हे तर गोव्याला गोमांचल हे नाव पडण्यामागे सुद्धा गाय आहे हे आवर्जून सांगावंसं वाटतं. गावांच्या सामाजिक सांस्कृतिक श्रद्धेची केंद्र म्हणजे इथली मंदिरं. या मंदिरांच्या माध्यमातून गावांचा एकोपा, शांतता आजवर अबाधित राहिलेली आहे. गावात एखादी वेळी वैचारिक मतभेद निर्माण झाला किंवा कुठलाही वाद उत्पन्न झाला तर प्रकरण कोर्ट कचेरीपर्यंत नेण्याऐवजी गाव मेळ्यातच त्याच्यावर तोडगा काढला जातो आणि तो सर्वमान्य असतो. हे चित्र गावागावात आजही पाहायला मिळतं हे विशेष. या देशातली भक्ती परंपरा खऱ्या अर्थानं जिवंत ठेवलेली आहे ती गावांनी. गावातल्या मंदिरामधून चालणारे भजन, सप्तक हे त्याचंच मूळ आहे. गणेश चतुर्थीच्या काळात तर ही भक्ती परंपरा अधिकच खुलते, बहरते. आजही गावागावात वेगवेगळ्या परवा होतात, म्हणजेच नवं करण्याची प्रथा आहे. जसं की पाण्याची पराब, खोल्यांची पराब, पोसवाची पराब, पिशाची पराब हे नुसतेच विधी नाहीत, तर गावांची निसर्गाप्रतीची असलेली श्रद्धा, कृतज्ञता दर्शवते. गावात कुणाचं लग्न व्हायचं असेल तर किमान 3 दिवस आधी लग्न घरातील मंडळी सर्व गावकऱ्यांच्या साक्षीनं देवाला सांगणं करतात. लग्न घरातील कुठल्याही सदस्यावर कसल्याही प्रकारचं अरिष्ट येऊ नये, लग्न कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सगळेजण मनोमन देवाची आळवणी करतात. लग्नाचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरीही लग्न कार्यातील विधी परंपरेनं जशा चालत आलेल्या आहेत तशाच उरकल्या जातात. गावाच्या या परंपरांना, विधींना फार महत्त्व दिलं जातं. त्याला फाटा देण्याचा विचारही केला जात नाही. कुळपूजन, दीपपूजन, दळण, हळद या विधींनी लग्न या संस्कारातला खरेपणा आजही गावांनी जपून ठेवलेला आहे. लग्नातल्या या विधींसोबत गायली जाणारी लग्नगीतं म्हणजे वधूवरावर केली जाणारी शुभाशीर्वादांची मुक्त उधळण आहे. गावागावात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साही वातावरणात साजरा होतो. घराघरात गणेशाचं पूजन होत असलं तरी गणपतीच्या समोर त्या वाडीवरची लोक एकत्र जमून सांगणं करतात. घरच्यांच्या सुखसमृद्धीची कामना करतात. तसंच गणपती विसर्जनाच्या वेळीसुद्धा सांगणं केलं जातं. यातून गावकऱ्यांच्या मनातला निरपेक्ष भाव दिसून येतो. माझं तर चांगलं होऊ देच, परंतु माझ्या गाव बांधवांचंही भलं होऊ दे ही भावना माणसामाणसातील बंधुभाव जपत आली आहे. गौरी पूजनाच्या दिवशी वाड्यावरच्या सर्व सुहासिनी महिला एकत्रित वाजत गाजत गौरी घरी आणतात. तसंच विसर्जनही एकत्रितच करतात. गावातल्या अशा सणांच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचं दर्शन घडतं. त्याशिवाय पाण्याची पूजा करण्याची परंपराही अखंडित सुरू आहे ती गावातच.
वेगवेगळ्या गावांच्या वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत आणि ज्या प्रसिद्धही आहेत. भतग्राम अर्थात डिचोलीच्या साळचा गडे उत्सव, सत्तरीतील झरमे गावचा चोरोत्सव, जांभावलीचा गुलालोत्सव, पेडणेची पुनव, रणमाले, शिशिरांनी असे कितीतरी लोकसंस्कृतीचे प्रकार आजही सुरूच आहेत. इथला धालो उत्सव म्हणजे महिलांच्या सांस्कृतिक हक्काचं व्यासपीठ. वैशिष्ट्यपूर्ण अशा धालो गीतातून महिला धरित्री मातेप्रतीची कृतज्ञता व्यक्त करताना पाहायला मिळतात. कालो, जत्रा, सप्तक, दिवजोत्सव यासारखे उत्सव गावागावातून मोठ्या उत्साहात साजरे होतात. या दिवशी गावाबाहेर वास्तव्यास असलेले गावचे रहिवाशी आपापल्या गावी येतात आणि मग पूर्ण गाव गजबजून जातो. गावातल्या नदी नाल्यातली मासेमारीही विविध प्रकारे केली जाते. कधी कीव म्हणून नदीच्या प्रवाहावर एक प्रकारचा बांध घालून होणारी मासेमारी असेल, गळ टाकून होणारी मासेमारी, छोटेखानी जाळे म्हणजेच शेणूल, काटाळे घालून केलेली मासेमारी, खून किंवा दोपके घालून केलेली मासेमारी. या गोड्या पाण्याच्या मासळीवर जगणारी लोक गावातच आढळतील. इथली अन्न संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज जरी घराघरात मिक्सर आले असले तरीही वरवंट्यावर कुटलेला मसाला इथल्या जेवणाला लज्जतदार बनवतो. वरण भात, डाळपासून ते कडवण, वाटाण्याचा रोस आणि मांसाहारामध्ये ताटात वाढलं जाणारं सागोती, मटण, मासळी यांची चव तर तारांकित हॉटेलमधल्या जेवणालाही येणार नाही. एखादा कुणी परराज्यात किंवा परदेशात नोकरीनिमित्त गेला असेल आणि जर तो गावी परत आला असेल तर गावातल्या घराघरात जाऊन घरच्यांची विचारपूस करतो. आपण आणलेला खाऊ त्यांच्या हातावर टेकवतो आणि परत जाताना सुद्धा ओळखी पाळखीच्या जाणत्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यायलाही ती व्यक्ती विसरत नाही. हा आपलेपणा जपला तो या गावच्या हळव्या लोकांनीच. सुदैवानं गाव आजही निसर्ग रक्षणाचं आपलं कर्तव्य निष्ठापूर्वक बजावत आहे. वृक्षारोपणासारखे उपक्रम गावामध्ये राबवायची गरज उरलेली नाही. लोक आपणहून आपापल्या जमिनीत वेगवेगळी उपयुक्त झाडं आजही लावत आहेत आणि वनराई निर्माण करत आहेत. पूर्वजांनी ज्या प्रकारे देवराई जपल्या त्या आजही गावचे लोक जपत आहेत आणि त्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश आपल्याला गावं देत आहेत. फणस, काजू, आंबा, माड, पोफळींनी इथल्या लोकांना व्यवहार शिकवला. एक काळ असा होता जेव्हा आपल्याला जेवणातल्या ताटातल्या भाजीसाठी परराज्यातील आयातीवर अवलंबून राहावं लागायचं. परंतु आज आपल्या आत्मनिर्भर शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गावाचा नुसता उल्लेख जरी झाला तरी जिभेवर चव घोळू लागते ती इथल्या रानमेव्याची. करवंद, चारा, चाफरा, कणर्या, चुरणा, बिबे, चिंचा, आवळे इथल्या लोकांच्या जिभेचे चोचलेच पुरवतात असं नाही, तर त्यांच्यातल्या औषधी गुणधर्मानं खाणाऱ्याच्या आरोग्याचंही संगोपन करतात. चिनी, कराणे, काटेकणगा यासारख्या कंदांची चव चाखायची ती गावीच. फणसाच्या बिया, वाटाणे घातलेली अळू तेऱ्याची भाजी खायची ती गावाकडची. दूर ग्रामीण भागात उगवली जाणारी सातशिऱ्याची भेंडी आता शहरी लोकांची पसंती बनली आहे. गावातली घरं एक वेळ आकारानं छोटी असतील पण माणसांसाठी त्यात जागा खूप. कितीही पै पाहुणे आले तरी घर त्यांना सामावून घेतं. माणसं कधीच नको झाली नाहीत. गावची जत्रा असेल, काला असेल, घरात ढीगभर माणसं मावतात. गावच्या घरांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे घरासमोरचं अंगण. पूर्वी हे अंगण मातीचं असायचं, परंतु ते शेणानं सारवलेलं असायचं. गुरांच्या काळ्याकुट्ट शेणानं सारवलेल्या अंगणात न चुकता असायची ती सुबक रांगोळी. तुळशी वृंदावन सुद्धा मातीचंच असायचं. आता त्यात बदल झालाय. मातीच्या अंगणाच्या जागी सिमेंटचं अंगण आणि त्यात दगडविटांचं तुळशी वृंदावन आलं. ही गावच्या लोकांनी काळानुरूप करून घेतलेली सोय आहे. गावांचा विस्तार झाला, गावांच्या सीमा बदलल्या, गावं मोठी झाली. आधी गावांना पाय होते, आता चाकं लावून शहराच्या बरोबरीनं गावं पळू लागलीत. कौलारू घरांच्या जागी सिमेंट कॉन्क्रीटची घरं आली, परंतु माणसं माणुसकी काही विसरली नाहीत. बऱ्या वाईटात एक दुसऱ्यासाठी धावून जाणारी माणसं आजही गावात भेटतात. समोरच्याचं दुःख हलकं करून त्याला आधार देण्यात कसल्याही प्रकारचा किंतु गावकऱ्यांच्या मनात नसतो. शेवटी हेच सत्य आहे की गावाची जागा नगर वा शहर कोणीच घेऊ शकणार नाही.
शहरं आता गावांच्या हद्दीवर पोचलेली आहेत. काही ठिकाणी त्यांनी गावांना गिळंकृत केलेलं आहे. भविष्यात असे प्रसंग घडता कामा नये. गावांचं गावपण अबाधित राहिलं पाहिजे. गावातला आपलेपणा टिकून राहिला पाहिजे. तरच आपल्याला प्रत्येकाला म्हणता येईल, गड्या, आपला गाव बरा.